तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, घरातून बातमी येत आहे की अभिजित सावंत पुन्हा एकदा निकीसाठी अंकितासोबत भांडण करत आहेत. हा मित्रांनो, हे पहिले पण एकदा झालेले होते, परत होत आहे. तर नेमकं काय झालं ते या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढे जाऊया. मित्रांनो, आज घरामध्ये सकाळी जेव्हा नाश्त्याची वेळ होती तेव्हा अभिजितला ते निकी म्हणत होती की अ, तर तू तिला पैसे दे, 3 लाख रुपये देण्यापेक्षा जान्हवीला दिले असते तर ते पडतल खाले असते. तर त्या गोष्टीवर अभिजित सावंत म्हणले की मी तिला पहिलेच शब्द दिला होता की मी तिला देणार आहे, तर त्यामुळे मला द्यावे लागले. ही गोष्ट म्हटल्यानंतर निकी म्हणाली की तू जर हा शब्द दिला नसला तर काय केला असता. मग अभिजित सावंत म्हणाले मला माहिती ना माझ्यासोबत का मी काय केलो असतो. ते गोष्ट अंकिताने ऐकली व ती म्हणाली तू तू द्यायला पाहिजे होतास ना, म्हणून दाखवण्याची काय आवश्यकता आहे. तर निकी निकी बसून पाहत होती तिथे. तर अभिजित सावंत व अंकितामध्ये सुरू झाले. ती म्हणत होती तू असं करायचं असेल तर द्यायची आवश्यकता नव्हती, ते 3 लाख रुपये तुझ्यापाशी ठेवायला पाहिजे होतास तू, असे म्हणून ती सावंतला बोलायला लागली. माझ्या मते तर तिनं बरोबर होती, कारण पैसे एकदा दिले, वचन दिले, ते शब्द म्हणून दाखवायचे नसतात. ते असे दाखवत आहे की तिने वचनामुळे ते 3 लाख रुपये दिले आहेत, म्हणजे अशा इनडायरेक्टली उपकार केलेले आहेत. त्यानंतर तिथं धनंजय दादा देखील आलेले आहेत. ते तिथली सिच्युएशन जी आहे आणखी त्यांना एक्सप्लेन करत होती व ते पाहून अजून रागात येत होते. ते म्हणजे अभिजित सावंत आणि निकी. निकी दोघांच्या मध्ये मात्र बाजी मारल्यासारखे वाटत आहे व जान्हवी तर मध्ये नसतानाही तिच्या नाव मध्ये येत आहे. तर तुम्हाला काय वाटते, अंकिता कशी राहणार आहे? अंकिताचे म्हणणे असे आहे की तो सगळ्याच्या हात धरून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. अंकिताचे म्हणणे आहे की 4 दिवस बाकी आहेत, दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून जाण्यापेक्षा आपापले पुढे जा. आता खूपच कमी दिवस बाकी आहेत, जे आहेत ते आता आपल्या फॅन्स आहात. तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.